झारखंडमधील दारू घोटाळ्याचं आता पुणे कनेक्शन समोर आलंय। या घोटाळ्यात पुण्याच्या सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक अमित साळुंखेला झारखंड दारू घोटाळ्यात अटक झाली आहे। पण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय वादळ आलंय, कारण याच अमित साळुंखेच्या कंपनीला महाराष्ट्रामध्ये रुग्णवाहिका खरेदीचं कंत्राट मिळालं होतं। आता दारू घोटाळ्यामध्ये अमित साळुंखेच्या अटकेमुळे रुग्णवाहिका कथित घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत। नेमकं काय आहे प्रकरण, पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। सुमित फॅसिलिटीजच्या संचालकाला अटक। अमित साळुंखेच्या अटकेचे राज्यात पडसाद। दारू ते रुग्णवाहिका, आरोपांची मालिका। झारखंड राज्य सरकारने दारू घोटाळ्यात पुण्याच्या सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक अमित साळुंखेला अटक केली आहे। पण झारखंडमधील या कारवाईमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलंय। विरोधकांना तर आयतं कोलीतच मिळालंय। त्यामागचं कारण म्हणजे अमित साळुंखेचे सत्ताधाऱ्यांशी असलेली जवळीक। झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यात तून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली। हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे। ही अटक सहज झालेली नाही। लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने तब्बल 12,000 कोटी रुपयांचं रुग्णवाहिका खरेदीचं टेंडर काढलं होतं। त्यात अमित साळुंखेची सुमित फॅसिलिटीज, स्पेनची एसएसजी आणि बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड या 3 कंपन्यांना संयुक्त कंत्राट मिळालेलं होतं। विशेष म्हणजे टेंडरचा 55% वाटा साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेडला मिळाला होता। सुमित फॅसिलिटी किंवा त्या साळुंखेवरचा हा पहिला गुन्हा नाही। यामध्ये ईडीने त्यांच्यावर छत्तीसगडमध्ये ही कारवाई केली होती। आता त्यांना अटक झालेली आहे। महाराष्ट्रात मात्र ते करत असलेले घोटाळे, त्यांचे सगळे अपप्रकार हे निदर्शनास आणून देऊनही 6,000 कोटी रुपयाचा जो ठेकेदाराचा फायदा करून देणारी ॲम्ब्युलन्सची जी टेंडर होतं ते त्यांना देण्यात आलं। रुग्णवाहिका पुरवण्याचा कोणताही पूर्वानुभव नसताना हे टेंडर अमित साळुंखेच्या कंपनीला मिळालं होतं। त्यासाठी नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप झालेला होता। खरं तर सुरुवातीपासूनच हे टेंडर सुमित फॅसिलिटीजला देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता, पण बीव्हीजी कंपनीने आक्षेप घेतल्यानंतर तो वाटून देण्यात आला। विशेष म्हणजे कॅबिनेटची मंजुरी असल्याचं भासवत हे कंत्राट देण्यात आलेलं होतं, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून केला जातोय। हे 3 वर्ष रोज आम्ही आरोप ऐकतो, त्याच्यामुळे हा नवीन आरोप झाला। त्याच्यामध्ये काही तथ्य असेल अशी अजिबात शंका नाही। डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी स्वतःचं कर्तृत्व जगाच्या दौऱ्यामधनं स्वतः सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळं अशा आरोपांना महाराष्ट्राची जनता किंमत देईल असं मला अजिबात वाटत नाही। त्यावेळेस ते चालू होती, प्रोसेस चालू होती, परंतु आचारसंहिता लागली, निवडणूक लागली, त्यावेळेस थांबलं। बाबा असं काय करतो? आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले, आता माझ्या माहितीप्रमाणे ती मॅटर कोर्टामध्ये पण गेलेली होती। कोर्टाने पण त्याच्याबद्दलचे काही त्यांचं मत आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। आता तुम्ही आता वेगळी माहिती देता, उद्या शनिवार आहे, रविवार आहे, परवा, पण सोमवारी गेल्यानंतर मी त्याच्याबद्दलची माहिती घेईल। पण एक आहे, तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीचं कदाचित टेंडर अजूनही तिथं आहे, पण मी क्लिअर माहिती घेतल्याशिवाय बोलणं उचित दिसणार नाही। मी माहिती घेऊन सांगेन। झारखंडच्या दारू प्रकरणात अमित साळुंखे गजाआड झालाय, पण त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णवाहिका खरेदी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। आता विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता आहे। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।